नमस्कार यूट्यूबकर. आज आपण बघणार आहोत कमी साहित्यात झटपट तयार होणारा कोलंबी मसाला. त्यासाठी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे व 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. दोन्ही मऊसूत होईपर्यंत आपण परतून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता 2 मिनटं झालेले आहेत. कांदा टोमॅटो मस्त मऊसूत शिजलेला आहे. आता आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. त्याचबरोबर इथे मी 3-4 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहे, ती मी इथे घालत आहे. सर्व मसाले आपण पुन्हा 2 मिनटं परतून घेऊया. मसाले आपले चांगले परतून झालेत. आता आपण त्यात साफ केलेली कोलंबी घालूया आणि तिलासुद्धा 2-3 मिनटं चांगले परतून घेऊया. ही रेसिपी करायला जितकी सोपी आहे तितकीच चवीलासुद्धा भन्नाट लागते. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच करून पहा आणि कमेंटमध्ये मला आवर्जून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. कोलंबी चांगली परतून घेतली आहे. आता झाकण ठेवून तिला वाफ काढून घेऊया. 3 मिनटानंतर बघू शकता कोलंबी मस्त आपली शिजत आली आहे. परतून पुन्हा आपण तिला 3 मिनटांसाठी वाफ काढून घेऊयात. इथे आपला कोलंबी मसाला तयार आहे. मला एकूण 15 मिनटं लागलेत कोलंबी शिजवायला. आपल्या कोलंबी मसाल्याला मस्त रंग आलेला आहे. मला तर बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे. चला तर मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि सर्व करून घेऊयात. अशा चमचमीत आणि झटपट रेसिपींसाठी मायराज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.